की खरंच तिच्यासोबत ना वाईट घडलं. प्रत्येक वेळी ना तिलाच मान खाली घालावी लागते आणि बिचारी ना खूप दुःख सहन करते. खरंच कधी बदल घडेल कोणास ठाऊक. पण बघा ना, देव पण किती परीक्षा घेतोय. तिच्या ना जीवनातलं संकटच संपत नाहीये. माझ्या जीवनामधील मी ह्या प्रसंगातून गेलेले होते. मी ना स्वतःला एक ना पंचिंग बॅग प्रमाणे बनवून टाकलं होतं. मारण्यासाठी सतत ती बॅग आपण वापरतच असतो, परंतु त्या पंचिंग बॅग प्रमाणे माझं जीवन घडत होतं. त्या पंचिंग बॅग प्रमाणे माझ्या जीवनामध्ये सतत उपयोग होत होता. जे येईल तो व्यक्ती त्या बॅगवरती मारून जायचा. म्हणजे दुःख दिले असेल किंवा एखाद्या गोष्टीचा म्हणजे बोलण्यातून काही टोमणे असतील, ह्या अशा अनेक मार्ग पुढे आलेले आहे. आणि त्यातून मी स्वतःला एक मनामध्ये एक दृढ निश्चय केला आणि मी त्या रात्री खूप रडले आणि मनामध्ये एक निश्चय केला की आपण ना ह्यामधून बाहेर पडू शकतो. आपल्याला बिचारी बनून आपल्याला कोणाची सहानुभूती घ्यायची नाहीये. आपल्याला ह्या मानसिक त्रासातून बाहेर पडायचं आहे. आपल्याला जे पण काही संकट आहेत, जे पण काही आपण मानसिक त्रासातून जात आहोत, त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्या आजूबाजूला जे पण काही व्यक्ती आहेत ते आपल्याला कोणीही आपल्यासोबत नव्हतं आणि आत्ताही कोण नाही आहे. कारण की आपण ना काही शब्द ना आपल्या मनावरती घेत असतो किंवा एक तो व्यक्ती त्याचं कर्म करून जातो आणि एखादा शब्द जरी माझा स्वभाव असा की जर कोणी काही बोलून गेले की लगेच मनामध्ये त्या गोष्टीचा दिवसेंदिवस रात्रंदिवस तोच विचार चालू असायचा आणि त्यामध्ये ना स्वतःला मानसिक त्रास असेल, काही गोष्टी आपल्यावरती येत आहेत आणि तरीही आणि समोरचा व्यक्ती ना जरी आपण काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, आपल्या जरी भावना चांगल्या असल्या तरी समोरचा व्यक्ती बिचारी म्हणून हिच्यासोबत वाईट घडतं म्हणून ते ना एक शिक्का करत होते की बिचारीच्या जीवनामध्ये ना कधी संकट जातील हेच सांगता येत नाहीत. ह्या म्हणजे पाठबळ पाठीमागून मिळत होतं आणि त्यातून ना मला एक म्हणजे ह्यातून ना खूप त्रास होत गेला आणि त्या पंचिंग बॅग प्रमाणे जो येईल त्याचा एक धक्का मिळण्यासारखं जीवनामध्ये सतत धक्के मिळत गेले आणि आपलं जीवन हे फक्त ना माझं जीवन त्या पंचिंग बॅग प्रमाणेच राहून गेलं. आणि त्यावेळेस मनामध्ये एक विचार आला की आपण ना कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आत्ताही कोण नाही, पूर्वीही कोण नव्हतं आणि आपल्याला स्वतःलाच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हे जे पण काही आपल्या आजूबाजूला व्यक्ती जोडलेले आहेत त्यांना आपल्याला प्रतिउत्तर देणं किंवा आपल्याला पुढे होऊन आपल्या जे पण काही आपल्या आजूबाजूला जे पण काही आपल्यासोबत वाईट घडतंय त्यावरती प्रतिक्रिया देणं हे मला म्हणजे प्रत्येक वेळी बरं वाटायचं, परंतु तोंडातून शब्दच फुटत नाही आहेत. कारण की आपण ना एखाद्यानं गप्प बसून ऐकून घेत राहतो किंवा काही गोष्टींना आपल्याला वाटतं की जाऊ दे ना, एखादा व्यक्ती ना म्हणजे जाऊ दे त्याचा स्वभावच तसा आहे म्हणून प्रत्येक वेळी काही गोष्टी सोडून देण्यासाठी मी तयारच असायचे. परंतु तो तयारी मलाच माझ्या जीवनामध्ये घातक ठरायला लागली आणि त्यावरून माझ्या मनामध्ये मी एक विचार केला की आपण ना जिथे चुकतंय तिथे आपण ना छोट्या छोट्या गोष्टीतून ना आपण लगेच कोणाला प्रतिउत्तर नको द्यायला. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण प्रतिउत्तर देऊया आणि आपल्या स्वतःसाठी आपण उभं राहण्यासाठी आपण कार्य करूया. जर मला तिथे चुकीचं वाटतंय तर मी तिथे बोलणारच असं माझ्या मनामध्ये मी माझ्यासाठी काही डिसिजन काही चांगले असतील ते घेण्याचा प्रयत्न केला आणि मी स्वतःला मानसिक रूपातून मी स्ट्रॉंग करण्यासाठी मी तयार केलं आणि तर मी स्वतःला ना प्रोटेक्ट करण्याचं काम करायला लागले. कारण ना तिथे ना समोरच्या व्यक्तीला समजवून सांगण्यामध्येही काही अर्थ वाटत नव्हता. म्हणून काही गोष्टी मला तिथे नाही वाटतायत तर मी तिथे जाणंही बंद केलं किंवा काही गोष्टी आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये कुठेतरी आपल्याला मानसिक त्रास होतोय तर तिथून आपल्याला स्वतःला सेफ ठेवणं मानसिकता तयार केली आणि तिथून थोडंसं दुरावून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं मी सतत काम करायला सुरुवात केली. आणि हाच प्रोटेक्टपणा मला माझे मानसिक शांतता, मला जे पण काही माझ्या जीवनामध्ये जे हवं आहे, स्वतःला स्ट्रॉंगनेस, माझ्यामध्ये इच्छाशक्ती आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी मला हेच काम माझ्या जीवनामध्ये
खूप उपयोगी ठरलं आणि स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी हा एक फॉर्म्युला सतत वापरण्याचा प्रयत्न केला. काळामध्ये जो व्यक्ती बोलून गेलेला आहे तो शब्द मी पकडून ठेवू का हे मनामध्ये सतत सतावत राहिलं आणि काही गोष्टींना सोडून द्यायला शिकले आणि स्वतःला आत्मविश्वासाने त्या त्रासातून मेडिटेशन असेल, ध्यान असेल, श्वासावरती नियंत्रण असेल, ह्या अशा काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला ह्या डिप्रेशनमधून मला खूप बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरल्या. आणि स्वतःला जे पाठबळ मिळतं ना ते फक्त आपल्या अंतर्मनातूनच आपल्याला पाठबळ मिळतं, परंतु आपण ते विसरून जातो आणि आपण ना दुसऱ्या जो बाहेर समाज आहे ना ते काय म्हणतायत त्यावरूनच आपलं विश्व आपण घडवत जातो. स्वतःला पंचिंग बॅग जर बनवून ठेवलं असेल तर स्वतःसाठी स्ट्रॉंग व्हायला काही फॉर्म्युले किंवा स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, काही आपली मानसिकता राखण्यासाठी ह्या प्रत्येकाचा आपल्याला अधिकार आहे की मला कुठे जायचं आहे, कुठे नाही जायचं, मला काय हवं आहे, काय नको, आपलं जीवन काय आहे. आणि दुसरे जसे जीवन घडवत आहेत तसं आपण पूर्ण गोल त्यांच्या भोवती आपण फिरत जातो आणि आपलं अस्तित्व त्याच्या आणि त्या गोल राऊंडच्या बाहेर आपण ह्या पृथ्वीभोवती जसं हे फिरते ना, पृथ्वी गोल आहे तसंच आपण त्याच्या बाहेरच पडू शकत नाही आणि त्याच्यामध्येच आपण अडकून आपलं जीवन आपण घडवत जातो. पण काही हवं आहे ते मला पाहिजे असेल तर मला एक रस्ता सरळ रेषेने मला जाणं हे महत्त्वाचं आहे. तर मला तिथे गोल न फिरता मला माझा रस्ता शोधून मला पुढे जायचं आहे, हेच मनामध्ये माझ्या एक निश्चय झाला. आणि जसं आपण पंचिंग बॅगला मारण्यासाठी आपण हात पुढे करतो तसं तो हात मी प्रोटेक्ट करण्यासाठीही स्वतःला मानसिकरित्या उपयोगी करण्याचा प्रयत्न केला. हा माझा अनुभव. आणि आपल्याला ना एक शिक्कामोर्तब लागतो आणि आपल्यावरती कोणीही येऊन ना आपल्यावरती ते कर्म करायला लागतात की हा व्यक्ती ना असाच आहे, ह्याच्यावरती कोणीही येऊन बोलून गेलं ना तरी त्या व्यक्तीला वाईट वाटत नाहीये. आपल्याला स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की आपल्याला कोणीही मानसिक त्रासामध्ये टाकू शकणार नाही.